नमस्कार रसिक हो, मी मोनिका. आपण सर्वांचे आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या बुकट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंद देणारा अनुभव. किंबहुना फक्त तिच्याच असं म्हणता येणार नाही, तर होणाऱ्या आई बाबा या दोघांच्याही आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यातील तो सुखद अनुभव असतो. आणि या आनंदासोबतच बाळाच्या उत्तम संगोपनाची येणारी जबाबदारी खूप छान, अगदी उत्तमरित्या पार पाडता यावी यासाठीही सर्वजण प्रयत्न करत असतात. आपल्याला मूल हवंय असा जेव्हा पती-पत्नीचा विचार पक्का ठरतो, दोघांच्याही मनाची जबाबदारी घेण्याची तयारी होते, अगदी तेव्हापासून निरोगी संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करता येतात. मग ते आर्थिक नियोजन असो किंवा तुमची दोघांचीही सदृढ बाळ जन्माला घालता यावे यासाठी करावयाची आरोग्याची आणि आनंदी मानसिकतेची तयारी असो. आज आपण प्री प्रेग्नेन्सी, ड्युरिंग प्रेग्नेन्सी आणि आफ्टर प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भधारणेच्या आधीपासून आणि गर्भधारणा झाल्यानंतर तसेच प्रत्यक्ष मूल जन्मल्यानंतरही आपल्याला आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडता यावी यासाठी आपल्याला ज्ञान मिळेल, माहिती मिळेल अशा पुस्तकांची यादी आज आपण पाहणार आहोत. पुस्तकांची यादी शेअर करण्याआधी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मी काही या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती नाही, परंतु मी स्वतः वाचलेली आणि मला ज्या पुस्तकांचा उपयोग होतो आहे अशा पुस्तकांची नावे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि मला खात्री आहे ती पुस्तकं तुम्हालाही उपयुक्त वाटतील. वाचनाने ज्ञानप्राप्ती तर होतेच, शिवाय आपले मन स्थिर, एकाग्र आणि आनंदी राहण्यासाठी देखील मदत होते असे मला वाटते. बिफोर कन्सेप्शन मी कोणती पुस्तकं वाचली की ज्या पुस्तकांच्या वाचनाने मला माहिती मिळाली आणि त्या माहितीचा मला उपयोग झाला ते सांगते. पहिलं पुस्तक आहे व्हॉट टू एक्सपेक्ट व्हेन यू आर एक्सपेक्टिंग. याचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे, आई होताना काय कराल. दुसरं पुस्तक आहे डॉक्टर बालाजी तांबे यांचं आयुर्वेदीय गर्भसंस्कार. तिसरं पुस्तक आहे साने गुरुजींचं श्यामची आई. चौथं पुस्तक आहे रुजुता दिवेकर यांचं प्रेग्नेन्सी नोट्स. या पुस्तकांचा मला खूप फायदा झाला. गर्भधारणेपूर्वी पती पत्नी यांनी काय काय तयारी करावी, कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी केल्यास होणारे बाळ निरोगी सदृढ होईल आणि काही टेस्ट किंवा ट्रीटमेंट्स जसे की डेंटल इश्यूज काही तुम्हाला असतील तर त्याची ट्रीटमेंट तुम्ही आधीच करून घ्यावी अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली. आणि श्यामची आई हे पुस्तक वाचताना तर येणारा अनुभव खरंच खूप छान होता. या 4 पुस्तकांव्यतिरिक्त मी बरीच पुस्तके वाचण्याचा प्रयत्न केला, ते हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी, जसं की द अल्केमिस्ट, द सिक्रेट, लिटिल प्रिन्स, अग्निपंख, हू मूव्ड माय चीज आणि त्याचा सिक्वेल आहे आउट ऑफ मेज, लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स आणि काही आत्मचरित्रे देखील वाचली. आपण निरोगी आणि आनंदी असलो तर गर्भधारणेसाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. आणखी एक पुस्तक आवर्जून सांगावेसे वाटते, ते म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्स. खूपच प्रभावशाली पुस्तक आहे हे. निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी असणं खूपच गरजेचं आहे. छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, मदत करणाऱ्या सवयी असणं खूप फायदेशीर ठरतं. चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्यात, अंगी कशा बाणवाव्यात आणि वाईट अपायकारक सवयी कशा सोडून द्याव्यात, छोट्या छोट्या पण परिणामकारक चांगल्या सवयींचे फायदे, त्यांचे महत्त्व आणि अशा बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे. ड्रायफ्रूट्स भिजवून ते खाण्याची सवय लावण्यासाठी आणि त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागत होतं. या पुस्तकातील माहितीचा मला खूप उपयोग झाला आणि अशा इतर अनेक सवयी अंगवळणी करून घेण्यासाठी देखील मला फायदा झाला. आता माझे HB चांगल्या खाण्याच्या सवयींमुळे नेहमी चांगले राहते. हा अनुभव सांगण्याचा हेतू असा की तुम्हीही अशा अफलातून फायद्यांसाठी हे पुस्तक नक्की वाचा. मला सेल्फ हेल्प या प्रकारातील पुस्तकं वाचताना जास्त आनंद मिळतो, त्यामुळे या प्रकारातील पुस्तकं जास्त वाचली गेली. आई व्हायचंय तर आपण निरोगी असायलाच हवं. त्यासाठी शारीरिक व्यायाम, प्राणायाम, योगा, आहार, झोप सर्व गोष्टींचा मी बारकाईने विचार करू लागले. माहिती घेऊन आवश्यक गोष्टी शिकायला सुरुवात केली. त्या दरम्यान मला 2 पुस्तकांची माहिती मिळाली. पहिले आरोग्यदायी मुद्रा चिकित्सा पद्धती, डॉक्टर घाटे यांचे हे पुस्तक आहे आणि दुसरं मुद्रा उपचार पद्धती, ग. जोगळेकर यांचे हे पुस्तक आहे. मुद्रा म्हणजे योगाज ऑफ फिंगर्स. जवळपास 283 पेक्षाही अधिक मुद्रा आहेत. त्या विशिष्ट पद्धतीने कराव्या लागतात. त्या विविध मुद्रांचे विविध प्रकारचे फायदे आहेत. त्यापैकी आपल्या आवश्यकतेनुसार ठराविक मुद्रांचा अभ्यास करून जर दररोज आपण मुद्रांचा सराव केला तर निश्चितच त्यांचा आपल्याला फायदा होतो. मुद्रा कशा प्रकारे कराव्यात याची सविस्तर माहिती आपल्याला या पुस्तकांतून मिळेल. मन आनंदी राहावं म्हणून मनोरंजनासाठी आपण
अकबर बिरबलाच्या कथा, पंचतंत्रातील कथांची पुस्तके वाचू शकतो. प्रश्न तुमचे उत्तर तेनाली रमनचे, प्रश्न तुमचे उत्तर बिरबलाचे अशा प्रकारची चातुर्य कथांची पुस्तके आपण वाचली तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल. तसेच द मा मिरासदार यांचीही बरीच विनोदी पुस्तके, पु ल देशपांडे यांची पुस्तके, साने गुरुजींची पुस्तके अशा बऱ्याच लेखकांची आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल साहित्य संपदा उपलब्ध आहे. त्यापैकी आपणास शक्य होतील, उपलब्ध होतील, वाचताना रुचतील अशी पुस्तके आपण वाचू शकतो. रस्किन बॉन्ड यांची इंग्रजी भाषेतील बरीच पुस्तके वाचनीय आहेत. काही पुस्तकांचे मराठी आणि हिंदी भाषेमध्ये देखील अनुवाद उपलब्ध आहेत. तुम्ही ते देखील वाचू शकता. सुधा मूर्तींची वाचनीय असणारी बरीच पुस्तके आहेत, ती तुम्ही नक्कीच वाचायला हवीत असे मला वाटते. आता थोडं धार्मिक पुस्तके आणि ग्रंथांबाबत बोलूयात. आपल्या श्रद्धेनुसार आपण विविध धार्मिक पुस्तकांचे, ग्रंथांचे वाचन केल्यास मन शांत आणि प्रसन्न होते. भगवद्गीता, दासबोध, मनाचे श्लोक, श्री गुरुचरित्र, श्री गजानन महाराज भक्ती विजय पोथी, श्री साई सच्चरित्र पारायण पोथी असे विपुल धार्मिक ग्रंथ साहित्य उपलब्ध आहे. त्यापैकी आपणास जे शक्य होईल ते आपल्या श्रद्धेनुसार आपण निवडावे. रामरक्षा, श्री विष्णू सहस्रनाम, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा यांची देखील छोटी छोटी स्वतंत्र पुस्तके बाजारात अगदी अल्प दरात उपलब्ध आहेत. त्यांचेही आपण पठण करू शकतो. तसेच मंडाला आर्ट, विविध प्रकारची गणिती कोडी, शाब्दिक कोडी किंवा चित्रकलेची रेडी चित्र असलेली जी फक्त आपणास रंगवायची असतात अशा प्रकारचे कलरिंग बुक्स आपण वापरू शकतो. त्यांचा देखील आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आपल्या गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठीही फायदा होऊ शकेल. बाळ जन्मल्यानंतर त्याची आपणास योग्य प्रकारे काळजी घेता यावी यासाठी मार्गदर्शनपर काही पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती वाचल्यास त्यांचा देखील आपणास निश्चितच फायदा होईल. जसे की रुजुता दिवेकर यांचे नोट्स फॉर हेल्दी किड्स, दुसरे माइंडफुल पेरेंटिंग द फर्स्ट 1000 डेज बाय सुचित्रा शेनॉय, तिसरे डॉक्टर बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकामध्येही बालसंगोपनाची उत्तम माहिती दिलेली आहे. रसिक हो, बाजारामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आणि या व्यतिरिक्त बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. शेवटी पेरेंटिंग हा विषय असा आहे की जो आयुष्यभर आपणास अनुभवातून शिकावा लागेल. त्या अनुभवांचा वापर आपल्या जीवनात करावा लागेल. आपला पेरेंटिंगचा हा प्रवास अधिक सुखकर, सोपा आणि आनंददायी व्हावा यासाठी अशा प्रकारची विविध पुस्तके आपण वाचली तर आपणास त्या माहितीचा उपयोग होईल हे नक्की. या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या काही पुस्तकांची माहिती देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तेही नक्की पहा ही विनंती. तुम्ही कोणती पुस्तके वाचत आहात आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकांची माहिती माझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. आत्तापर्यंत आपण गरोदरपणात किंवा पूर्वतयारी करताना कोणती पुस्तके वाचावीत हे पाहिले, परंतु गरोदर असताना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचू नयेत हे देखील सांगावेसे वाटते. माझ्या मते आपण शृंगार कथा, भयकथा, क्राईम अँड सस्पेन्स या प्रकारातील पुस्तके वाचू नयेत. असो, आजचा व्हिडिओ जरा मोठा झाला आहे तरीही तुम्ही तो शेवटपर्यंत पाहिला यासाठी तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवरही जरूर क्लिक करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत वाचत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.